तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जे डिझाईन म्हणजे लोगो जे बनवणार आहोत, आपण तो खतरनाक लोगो बनवणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ठोका। तर आपण आता जे लोगो बनवणार आहोत तो पिक्सलॅबमध्ये बनवणार आहोत। तर पिक्सलॅब कोणी ॲप घेतली नसेल तर ते जाऊन आपल्या टेलिग्राममध्ये आहे, प्रो व्हर्जन आहे 2025, तर तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आपल्या टेलिग्रामवरती कोणी जॉईन झालं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, ही दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर लवकरात लवकर जाऊन जॉईन व्हा। तर टेलिग्रामवरती मी मटेरियल देत राहतो, व्हिडिओ मागे आपण जे व्हिडिओ टाकत राहतो लगेच त्याचं मटेरियल बी देत राहतो। तर आपण आता व्हिडिओ आपण लोगो बनवणार आहोत, तो थंबनेलवरती तुम्ही लोगो बघितलाच असेल। तर खतरनाक लोगो आपण बनला आहे। तर इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप, यूट्यूब, अजून कुठं तुम्ही ट्विटर असेल कुठे बी तुम्ही प्रोफाईलला लावून मस्त खतरनाक दिसणार आहे लोगो। तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। पुन्हा आता स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवर। तर आज आपण जे लोगो बनवणार आहोत, थंबनेलवरती तुम्ही लोगो बनवला म्हणजे बघितलाच असेल कसा बनवला। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण विदाउट मटेरियल वापरता आपण आज जे लोगो बनवणार आहोत, पिक्सलॅबमध्ये खतरनाक लोगो बनवणार आहोत। तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर पिक्सलॅब ओपन केल्यानंतर असं एकदम इंटरफेस आल्यानंतर जे खाली इथं ऑप्शन आहे इथं हे, तर खाली इथे तर त्याच्यावरती टाईप करून जे इथं हे जे आहे आपलं शेप्स म्हणजे आपल्याला सर्कल शेप्स ऍड करायचा आहे। तर शेप्स जे आपण ऍड करणार ते सर्कल करणार म्हणजे गोल करणार। तर याचा आकार आहे का नाही आपण मोठा करून घेऊ आकार। तर आपला दोन शेप्स ऍड करायचे एकावरती एक। तर आता हे ऍड करून घेतल्यानंतर तर हे दुसरा जे आपण म्हणजे ऍड करणार त्यासाठी पहिला लॉक करून घ्यायचा आपल्याला। तर हे लॉक करून घेतल्यानंतर डबल तेच सर्कल शेप ऍड करायचा, आपल्याला त्याचा कलर वेगळा करायचा आहे। तर मी ते सर्कल शेप घेतलाय तर आपण कलर चेंज करू म्हणजे आपल्याला व्हाईट वर व्हाईट दिसणार नाही बरोबर। तर तुमच्या मनाने तुम्ही कलर कोणता ठेवू शकता, तर मी ऑरेंज ठेवतो। तर याची साईज लहान मोठी तुम्ही करू शकता। तर हे आता आपलं झालेलं आहे। तर हे बी लॉक करून घेतात। आता राहिली आपली म्हणजे फोटो ऍड करायची। तर फोटो ऍड करण्यासाठी तुम्हाला फोटो रिमूव्ह बीजी केलेली फोटो ऍड करावी लागेल, जे की आपण फोटो रूम या ऍप मधून तुम्ही रिमूव्ह करू शकता फोटो। तर मी फोटो ऍड करून घेतो। तर आता फोटो ऍड करून घेतल्यानंतर आता आपल्याला जे फोटो क्रॉप करायची ती गोल साईज मध्ये क्रॉप करायची। आता मी गोल साईज मध्ये क्रॉप करून घेतो म्हणजे बरोबर बसणार नाही सर्कल मध्ये। तर आता ह्याची साईज आहे तुम्ही फोटोची मोठी करू शकता, छोटी किंवा मोठी। तर आता हिचा जे आपण बरोबर कट करून घेऊ जरा व्यवस्थित म्हणजे बरोबर फोटो बसणार। तर फोटो अगदी बरोबर बसलेले आहे। तर आपण ही फोटो लॉक करून घेतलेले आहे। तर राहिला आपल्याला मेन म्हणजे आपलं नाव टाकायचं। ते महागला जे शेप आहे थोडा मोठा वाटतो म्हणून मी थोडा लहान करून घेतो। तर तुम्ही महागल्या बी शेपचा म्हणजे जे आकार आहे व्हाईट कलर तुम्ही बदलू शकता। कलर कसा बदलायचा तुम्हाला सांगतो मी। तर ते कलर बदलण्यासाठी म्हणजे त्याच ऑप्शन मध्ये कलर हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही कलर कोणता बी ठेवू शकता। तुम्ही व्हाईट ठेवतो म्हणजे जरा उमटून दिसेल। तर ते लॉक करून घेतल्यानंतर राहिलं म्हणजे आपल्याला नाव। तर न्यू टेक्स्ट ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला जे तुमचं काय ग्राफिक्सचं नाव असेल तर तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता। तर माझं मी ग्राफिक्सचं नाव टाकतो। तर नाव टाकून घ्यायचं तुम्हाला जे काय टाकू वाटेल ते। तर हे फॉन्ट आपल्याला नाही वापरायचं, फक्त म्हणजे तेच पिक्सलॅब मधला साधा जे आहे ते बोल्ड फॉन्ट वापरायचा आहे। तर कलर जे आहे तर मी कलर जरा चेंज करतो। व्हाईट वर व्हाईट कलर नाही दिसणार बरोबर। तर मी कलर थोडा ब्लॅक मध्ये घेतो। तर मी कलर ब्लॅक मध्ये घेतलेला आहे। तर आता कलर आता हे जे आपल्याला कर्व करायचे म्हणजे गोल आकार म्हणजे गोल सर्कल मध्ये बसलं पाहिजे। तर त्यासाठी इथं जे कर्व ऑप्शन आहे तर या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही आपलं जे मायनस करायचं आपल्याला मायनस तरी मायनस एक म्हणजे 70च्या आसपास ठेवायचं आपल्याला मायनस। तर हे मायनस आपल्याला ठेवायचं आहे। तर 65 मायनस तुम्ही ठेवू शकता, कमी जास्त काय प्रॉब्लेम नाही, फक्त 50च्या पुढे नाही गेला पाहिजे। तर नंतर हे बी लॉक करून घ्यायचंय। तर आपल्याला अजून एक म्हणजे हे ऍड करायचे आहे डिझाईन म्हणजे आपल्याला काय पीएनजी ऍड करायला। तर आपल्याला पीएनजी ऍड करायची आहे।
ती आहे युट्यूबची PNG. तर युट्यूबची PNG मी ऍड करून घेतो इथं. तर युट्यूबची म्हणजे सर्कलमध्ये बरोबर त्या ह्याच्यामध्ये बसली पाहिजे. तर हिलाच कॉपी करून एक अजून दुसरं इकडे एक म्हणजे ह्या साईडला लावायचा आहे आपल्याला. तर दोन्ही साईड म्हणजे भारी दिसणार आहे लोगो हा. तर आपला लोगो फायनली तयार झालेला आहे आपला लोगो. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा लोगो बनलेला आहे. तर मटेरियल न वापरता खतरनाक जरी मी मटेरियल वापरला आहे ते PNG युट्यूबचे ते मी आपल्या टेलिग्राम वरती दिला. तर टेलिग्राम वरती कुणी जॉईन झालं नसतं तर लवकरात लवकर जाऊन जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या. तर एकदम HD फुल आपलं जे लोगो आहेत तर तयार झालेला तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप कुठे बी तुम्ही लोगो लावू शकता. आता लोगो डाउनलोड करताना मागलं बॅकग्राऊंड न येण्यासाठी जे आहे ट्रान्सफर म्हणजे मागलं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होईल जाईल. तिथं जाऊन तुम्ही ट्रान्सपरंट म्हणजे मागलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर डाउनलोड करते वेळेस जे डायमेन्शन म्हणजे जे मोड आहे ते आपण कधी बी अल्ट्रा ठेवायचा, कारण की जे आपण फोटो जे HD केले आहे पिक्सल लॅब मध्ये म्हणजे आपण तयार केले तशी HD आहे तशीच आपल्या गॅलरी सेव्ह होईल. तर आपण व्हिडिओ कसा बनला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आता भेटू मग पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये.